नमस्कार मित्रांनो, बघू शकताय परत एकदा आले जाळे सोडायला उल्हास नदीला. तर बघू शकताय तशी जाळे सोडणार आहे. ते तिकून आल्यात सोडत असे इथून असं घेतलंय. इथं दिसतच असतील पुट्टे जाळ्याचे, बघू शकता. हे जे दिसतात ना ते पुट्टे दिसतात जाळ्यांचं. असं असं पूर्ण घेतलंय. त्या असं घेतलंय, त्या मेरनी पूर्ण असं असं घेतलंय. असं दिसतच असतं. तिथं पांढरा पुट्टा दिसतोय, बघू शकताय तिथं. बघू शकता अशी सारणे घेतले. तर भेटूयात नंतर. किती मासे भेटलेत ते दाखवतो. अजून तर काय, आता एवढे जाळे सोडायला लागतील. इथंशी आहेत, त्या थैल्यामध्ये आहेत आणि तिकडे सुद्धा आहेत जाळे. तर भेटू नंतर, दाखवतोच किती मासे भेटतात किती नाही ते. नमस्कार मित्रांनो, बघू शकताय जाळे जी सोडायला घेतलेली सकाळी ती तर झाल्यात सोडून. आता उचलायची बाकी आहे. त्यांना मासा भेटलाय. 1 किलोची साईज आहे. 1 किलोची साईज आहे ना का? 1 किलोची साईज आहे. बघू शकता मासा भेटलाय तशी. हे बघू शकता. आणि एक चिलापी सुद्धा भेटलेली आहे आणि दुसरा एक मासा भेटलाय. तिकडे ठेवलंय बांधून गांजीमध्ये. हे तशी साहित्य आहेत ना, तिथं गांजे आहेत त्या झाडाजवळ. तर चला आता उचलून घेतल्यानंतर बघू किती मासे भेटतात किती नाही, दाखवतोच नंतर तुम्हाला. आता उचलून घ्यायचं आहे. त्यांनी गांजी घेऊन नाही गेलेली, त्याच्यासाठी मला गांजी घेऊन जायला लागेल मासा घ्यायला. तो बघू शकते, तो मासा मला घ्यायला जायला लागणार आहे आता. तर चला नंतर उचलून झाल्यावर ते दाखवू किती मासे भेटलेत किती नाही, ते दाखवतोच तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, आजच्याला थोडेच मासे भेटले. जाळी झालेत सगळे उचलून. ती चिलापी जाईन बघा. चिलापीची साईज खतरनाक आहे आज ना. अर्धा पाऊण किलो किंवा 1 किलो असन शेवडा आणि चिलापी 1-1.5 किलो असन. आणि एक मासा अजून आहे इथं. एवढेच मासे भेटलेत आजच्याला. बघू शकते साईज चिलापीची 1-1.5 किलो आहेत. आणि 2 मासे. 1 किलो आहे, 1.25 किलो आहे.